मी प्राध्यापिका वेदा दाते, लेखक क्रमांक 312, 7 नोव्हेंबर। अतिरथी महारथी आपटे काका। प्रचाराबद्दल आणि श्रीजींबद्दल काकांचा जो उच्च भाव होता तो त्यांच्या पुढच्या पिढ्यात पण पर्क्युलेट झाला आहे। मुले मुली जावई सून नातवंडे सर्व ह्या कार्यात 100% आहेत। मला तर ही एका गृहस्थाश्रमाची फार मोठी अचीवमेंट वाटते। परवा मी आणि रेखा चंद्रपूरला जाऊन आल्यावर त्यांच्या नातवाने सिद्धार्थने पण आमचे छान स्वागत केले आणि अगदी दालबाटी वगैरे मेजवानी दिली। त्यांनी मला एकदा काकांनी एकतारीवर म्हणजे भजन म्हणायचं असतं म्हणले, पंढरपूरला मिळती, मला आणून देशील का? मी हो म्हणाले। नंतर मी जेव्हा त्यांना निघून दिली तेव्हा ते अगदी लहान मुलासारखे आनंदित झाले। श्रीजींप्रती पण त्यांचा भाव एकमेव परमेश्वर असाच होता, तोच सर्वांचा आहे, घरातल्या कुटुंबियांचा आहे। या अवतारात धर्मप्रचार अभिप्रेत आहे हेच काका जाणत होते आणि त्याप्रमाणे त्याच ध्यासात स्वतः सगट कुटुंबीय असत आणि असतात आजही। त्यासाठी काकांची पूर्ण तयारी असे। त्यांना एकदा जमाते इस्लाम संघटनेने भाषणाला बोलवले आणि 12,000 मुस्लिमांसमोर काकांनी 1 तास भाषण केले। त्यात त्यांनी कुराणात कुठे कुठे अग्नीचे दर्शन आले आहे ते उतारेच सोबत लिहून नेले होते। जवळजवळ अर्धा तास कुराणातील अग्निदर्शन काकांनी त्यांना करवले। मुसाला अग्नीचे पहिले अग्निदर्शनच झालेले आहे। मोहम्मद पैगंबराला लोक मारायला गेली त्यावेळी त्यांना अग्नीचेच दर्शन झाले आहे। मुसांना जे संदेश मिळाले ते अग्निमुखाद्वारेच मिळालेले आहेत, हे सगळं त्यांनी सांगितलं। आणि मग त्यांचे ज्यावेळेस आपटे काका म्हणजे ते मोठे पदाधिकारी होते इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे, त्यामुळं आपटे साहेबांनी जे बोला आहे वही सच म्हणजे वो सच ही सच है असं त्यांच्या माणसांनी शब्दन शब्द खरा आहे हे मागून आभार मानताना त्यांच्या माणसांनी सांगितलं। म्हणजे अग्नि उपासनेला कोणताच धर्म विरोध करत नाही। ज्याला चिराग म्हणतात तो चिरंतन अग्नीच असतो। तीच गोष्ट ख्रिश्चनांची। महान प्रचारक वसंतरावजी परांजपे हे कायम औरंगाबादला आपटे काकांकडेच उतरत असत। अर्थात त्यांच्यासोबत आलेले अनेक फॉरेनर्स पण त्यांच्या घरात तळ ठोकून असत। इथं एक मोठी गोष्ट नमूद करावी वाटते की काकांना संपूर्ण सहकार्य काकूंचं होतं। आपटे काकू पूर्ण वेळ घरात मुलांसाठी या प्रचारकांसाठी देत असल्यामुळं काका निर्धास्तपणे बाहेर ही कामं करू शकत होते। आणि काकूंनी हा सगळ्यांचं म्हणजे त्यांचं काय म्हणतात आला गेल्या लोकांचं उठबस करण्याचं काम, त्यांचं पाहुणचार करण्याचं काम, हा सतत खायला घालण्याचं काम हे सगळं काकूंनी केलं। आणि ही अशी उत्तम साथ असल्यामुळेच ते छान प्रचारक झाले। काका त्यांना पक्के उपासक म्हणजे होतेच की आणि जे कोणी फॉरेनर्स आलेले आहेत त्यांना पक्क करून टाकत आपल्यासारखंच। हे वेळोवेळी प्रचारानंतर श्रीजींशी काका बोलत, कोणाकोणाशी काय काय बोललो, काय भेटी झाल्या हे सगळं रिपोर्टिंग करत आणि त्यावेळेस ते जे काही बोलत ते लिहून ठेवत आणि हे सगळं त्यांनी नई दुनियामध्ये अनुभव कथन केलेलं आहे। हे नई दुनिया नावाचं त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। त्यात वेदाज्ञा पाळून जीवन कसे समृद्ध होते आणि सध्या चाललेले अन्नव्यवहार न सोडता फक्त अग्निहोत्र स्वीकारून उत्तरोत्तर कशी आत्मिक प्रगती साधता येते, त्यासाठी आहुतीनंतरच्या ज्वाळेत भगवत दर्शन घेऊन त्या सुप्रीम पॉवरशी प्रत्यक्ष संपर्क कसा साधायचा असतो आणि एका नव्याच दुनियेत वावरताना स्वतःला पाहायचे असते, जाणायचे असते, हे सगळं त्यात नमूद केलं आहे। हे असं हे नई दुनिया पुस्तक। आणि दुसरं पुस्तक काकांनी लिहिलं आहे ते म्हणजे अग्निहोत्र तेजस्वी जीवनाचं रहस्य। हे पुस्तक लिहायचा हेतू हा की अग्निहोत्रा वातावरण शुद्धीसाठी आहे वगैरे वगैरे हे सगळेच जण सांगतात, पण ह्याने एक वेगळाच आयाम हाताळलेला आहे या पुस्तकात की शरीर आणि मन यांच्या पलीकडं असणाऱ्या शक्तीशी तुम्ही जोडले जाता। म्हणजे ही वेगळीच बाजू हा विषय मांडताना त्यांनी हाताळलेली मला पाहायला मिळाली। एरवी शरीर मन तुम्हाला ताब्यात ठेवत असतं, पण जेव्हा तुम्ही हे सगळं करता, नित्य अग्निहोत्र करत असता, त्या शक्तीशी जोडले जाता,
तेव्हा तुमच्या शरीर आणि मन ताब्यात येतं, तुमचा वचक त्यांच्यावर राहतो. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे स्वतःचंच आहे. त्यांना 4 सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन गेले होते, पण ते शेवटपर्यंत प्रचाराला फिरत होते, उभे होते. ते स्वतःलाच म्हणायचे की चला आपल्याला प्रचाराला जायचे आहे, की मागमूस दुखण्याचा त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे डॉक्टर लोकंसुद्धा अक्षरशः आश्चर्यचकित होत होतेच. म्हणजे प्रचाराला न थकता शरीर काम करत होते. हे मी त्यांच्या वयाच्या 8 दशकानंतरचं बोलते आहे. असेच ठोस संस्कार त्यांनी मुलांवर केलेले आहेत. एको देवः श्रीजी नमः हेच त्यांचं धोरण होतं आणि हाच त्यांचा फंडा. आणि तोच त्यांनी आपल्या मुलांना, लोकांना, संपर्कातल्या सगळ्यांना तो दिला. तो अनेकांनी गिरवला आणि आपलं जीवन कृतकृत्य केलं. धन्य ही कणखरता आणि धन्य गुरुभक्ती. नमस्कार.